पुढील बातमीकडे आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन पुरवठ्याची साखळी ही विस्कळीत झाली आहे। त्यातच लॉकडाऊन लागणार या अफवेमुळे पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी प्रचंड गर्दी केली। पेट्रोल डिझेल भरण्यासाठी सकाळपासूनच पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या। सलग 5 दिवस शहर आणि जिल्ह्यामध्ये ही रांगा ह्या कायम होत्या। पेट्रोल पंपावरील गर्दी ही मात्र आता ओसरलेली आहे आणि पूर्वपदावरती गर्दी आलेली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी राकेश रामटेके आपल्यासोबत जोडलेत। राकेश, गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती। आज मात्र अशा बातम्या समोर येत आहेत की गर्दी ओसरू लागलेली आहे। नेमकं काय कारण आहे? अफवांवर विश्वास ठेवणं लोकांनी दूर केलेलं आहे का आणि आता ही गर्दी कमी कमी होत चाललेली आहे? काय नेमकं वास्तव आहे? निश्चितपणाने जगदीश, की गेल्या आठवड्याभरापूर्वी इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे पेट्रोल मिळणार नाही या अफवेमुळे गोंदिया जिल्ह्यातच नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेट्रोल आणि डिझेल या ठिकाणी रांगा लागलेल्या होत्या। परंतु या अफवाच होत्या आणि या अफवांमुळे अनेक लोकांनी आपल्याकडे साठा करून ठेवला होता। अनेक ठिकाणी पेट्रोल मिळत नव्हतं, परंतु हळूहळू आता परिस्थिती सामान्य होऊ लागली। अनेक ठिकाणी आता पेट्रोल पंपावर उपलब्ध झालं, डिझेलही मुबलक प्रमाणात आहे आणि त्यामुळेच पेट्रोल पंपावरची जी गर्दी होती, आता सकाळपासून पाहिलं तर आज रात्रीपर्यंत सुद्धा या पेट्रोल पंपावरची गर्दी आता ओसरली आहे। अनेक नागरिक आता या पेट्रोल घेण्याकडे फारसा जास्त कल दिसून येत नाही। त्यामुळे आता सध्याच्या परिस्थितीला जिल्ह्यामध्ये पेट्रोल पंपावरची गर्दी ही ओसरायला सुरुवात झाली आहे। जगदीश, ठीक आहे राकेश, तुम्ही असेच जोडलेले राहा।